पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आपण सांगोला महोत्सव आयोजित केलेला आहे आणि या महोत्सवामध्ये 27 तारखेपासून 31 तारखेपर्यंत चे भरगच्च असे कार्यक्रम ठेवलेले आहेत। यामध्ये लोकांना खरेदी करता येईल, लोकांचं मनोरंजन होईल, लोकांचं सामाजिक प्रबोधन होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅप्टेक उद्योग समूहाच्या वतीनं मोठी नोकर भरती आपण ठेवलेली आहे। यामध्ये कमीत कमी 300 लोकांना आपण नोकरी देण्याचं संकल्प केलेला आहे। यामध्ये 40पेक्षा जास्त कंपन्या, मल्टीनॅशनल कंपन्या यामध्ये सहभागी होणार आहेत आणि फॅप्टेक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय भाऊसाहेब रुपनर साहेब यांनी आणि त्यांच्या टीमनं यासाठी खूप मोठं कष्ट घेतलेलं आहे। या सांगोला महोत्सवाच्या आयोजनामध्ये फॅप्टेक उद्योग समूहाची मोठी भूमिका आहे आणि त्यांच्या सहकार्यातूनच हा कार्यक्रम पार पाडला जातो आहे। यामध्ये सगळेजण बाळासाहेब एरंडे, बाळासाहेब केदार, बाळासाहेब काटकर, गजानन बाकरे, मारुती आबा बनकर ही सगळी मंडळी सहकार्य करत आहेत। पहिल्या दिवशी सोनाली कुलकर्णी या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या 27 तारखेला उद्घाटनाला येणार आहेत 4 वाजता। त्याच दिवशी संध्याकाळी महिलांसाठी पारंपरिक वेशभूषा स्पर्धा 27 तारखेला घेतलेली आहे। 28 तारखेला रेकॉर्ड डान्स स्पर्धा घेतलेली आहे। 29 तारखेला नोकर भरती आहे सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आणि 29 तारखेला संध्याकाळी 4-4:30 वाजता या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे साहेब आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब आणि सगळे प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये महिलांसाठी उद्योग व्यवसाय मार्गदर्शन मेळावा आयोजित केलेला आहे। त्याचबरोबर 30 आणि 31 तारखेलाही वेगवेगळे रियालिटी शो आणि त्यामध्ये लोकांचं मनोरंजन आणि प्रबोधन व्हावं त्यासाठीचे खेळ ठेवलेले आहेत, मनोरंजन ठेवलेलं आहे। लहान मुलांसाठी, मोठ्या माणसासाठी जे मनोरंजनासाठी 16 प्रकारच्या गेम ठेवलेल्या आहेत। एकाच ठिकाणी खरेदी, त्याचबरोबर खाणं, मनोरंजन, प्रबोधन, नोकरी असे वेगवेगळे उपक्रम एकाच ठिकाणी आयोजित केलेले आहेत आणि 27 तारखेपासून 31 तारखेपर्यंत 31 तारखेला अहिल्यामातेची जयंती आहे। इथंही सांगोल्यात मोठ्या प्रमाणात अहिल्यादेवींचा, होळकरांचा जयंती उत्सव साजरा केला जातो कचेरीसमोर। तो उत्सव साजऱ्यानंतर शेवटी सांगता म्हणून तिथंच त्या दिवशी संध्याकाळी अहिल्यामातेच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांची तिथं जयंती साजरी होईल आणि त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होईल। अशा पद्धतीनं 5 दिवसासाठी हे कार्यक्रम ठेवलेले आहेत। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदाच अहिल्यादेवीच्या जयंतीनिमित्त आपण घेतोय, सांगोला महोत्सव पहिल्यांदाच राबतोय। यासाठी सगळ्यांचं योगदान आहे, रुपनर साहेबांचं, फॅप्टेक उद्योग समूहाचं आहे, त्याबरोबर नेते मंडळीचं आहे। मी आपणाला या माध्यमातून पत्रकार बांधवांनाही विनंती करतोय, यासाठी हा एक सामाजिक उपक्रम आहे। गरिबांना नोकऱ्या देण्यापासून ते महिलांचं प्रबोधन करण्यापर्यंतचा उपक्रम आहे, त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा उपक्रम आहे। यासाठी आपण खूप मोठं मोलाचं मदत करावी अशी आपल्याला विनंती करतो आणि या निमित्तानं आपल्या सगळ्या सांगोला तालुक्यातील जनतेला विनंती करतो, आवाहन करतो की त्यांनी या कार्यक्रमामध्ये जे वेगवेगळे कार्यक्रम जनतेसाठी ठेवलेले आहेत त्याचा लाभ घ्यावा ही विनंती।